हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, रोज पडणारा प्रश्न आहे आज नाश्त्याला काय करायचं। म्हणूनच आज आपण याला एक स्पेशल ब्रेकफास्टची रेसिपी करत आहोत। मस्त हलका फुलका आणि जाळीदार झटपट होणारा रवा ढोकळा। आणि त्याबरोबर आपण जी ग्रीन चटणी जी सर्व केलेली आहे ती आपण मिल प्रिपरेशन मध्ये आहे ना ऑलरेडी दाखवलेली आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करते। सो नक्की हा रवा ढोकळा करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा। हा तुम्ही इतर वेळेला स्नॅक्सला पण इव्हिनिंग स्नॅक्सला सर्व करू शकता किंवा पाहुणे येणार असतील त्यावेळेला सुद्धा करू शकता। अगदी झटपट होणार आहे, सो करून बघा। फ्रेंड्स, हलका फुलका रवा ढोकळा करण्यासाठी आपल्याला ना एक पूर्व तयारी करून घ्यायची आहे। ती म्हणजे ज्या प्लेटमध्ये तुम्ही ढोकळा जो आहे तो स्टीम करणार आहे ते तेलाने ग्रीस करून ठेवायचे। आता एका भांड्यामध्ये आपण आहे ना 1 वाटी रवा, 1 वाटी पाणी, 1 वाटी दही असं समप्रमाणात घेणार आहोत। मिक्स करून झाल्यावर त्याच्यात साखर, चवीप्रमाणे मीठ, तेल आणि आलं मिरचीची पेस्ट जी आहे ती टाकून घेणार आहोत। जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे त्या पद्धतीने कमी जास्त करू शकता तुम्ही। आता रवा आहे भिजायला वेळ लागतो म्हणून आपण झाकून अर्धा तास बाजूला ठेवणार आहे। अर्ध्या तासानंतर इनोचं एक अख्खं पॅकेट टाकून घ्यायचं आणि 1 चमचा पाणी टाकून घ्यायचं इनो ॲक्टिवेट होण्यासाठी। मिक्स करून झाल्यावर आपण प्लेटमध्ये सगळं बॅटर काढून घ्यायचं। बॅटरवरती गार्निशिंगला आपण जिरे पावडर आणि लाल मिरची पावडर हे दोन्ही आपण स्प्रिंकल करून घेऊयात। आणि एका भांड्यामध्ये आपण पाणी उकळायला ठेवलं होतं ढोकळ्यासाठी, त्यात आपण ही प्लेट ठेवायची। 20 मिनटं आपण छानपैकी वाफवून घ्यायचं। सुरीने चेक करायचं। 20 मिनटानंतर आपला परफेक्ट ढोकळा छानपैकी स्टीम होतो। गार झाल्यावर आहे ना ढोकळ्याचे पीसेस आपण कट करून घेणार आहोत। इथे बघू शकता एकदम मस्त हलका फुलका आणि एकदम स्पॉन्जी असा आपला ढोकळा झालेला आहे। आता या ढोकळ्यासाठी आपण स्पेशल फोडणी करणार आहोत। त्यात एका तडका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घालून घेणार आहे। जिरे, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, हिंग, तीळ, चिमूटभर सॉल्ट म्हणजेच आहे ना मीठ, त्यानंतर थोडंसं पाणी ह्याच्यासाठी की आपला जो ढोकळा आहे तो कोरडा पडायला नको म्हणून। आता हा ढोकळा आहे ना सर्व करून घेऊयात। सर्व करताना हिरवी चटणी त्याच्याबरोबर सर्व करायची। रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा।